ओम नमो आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते ना आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. जर तुमच्याही घराच्या देवघरात जर या 3 वस्तू असतील तर 100% घराला देवदोष लागलेला आहे. कितीही पूजापाठ केलं तरीही घरची प्रगती अजिबात होणार नाही. तर हेच आपण आजच्या एक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. घरात प्रगती व्हावी, आर्थिक अडथळे दूर व्हावेत हे असं साध्य करायचं आहे. तर त्याचबरोबर आपल्याला खूप लोकांना प्रश्न पडतो, खूप जणांना गृहिणीला प्रश्न पडतो, आपण जे काही देवाचं पूजन करतो, जे काही आपण देवाची पूजापाठ करतो, मंत्र करतो, स्तोत्र करतो, तर आपण पठण करतो, याचं काही आपल्याला उपयोग होत नाही. आपल्या घरामध्ये सतत अडचणी अडथळे निर्माण होतात. आपण कितीही उपवास केले, कितीही आपण दिवा लावला, 2 टाईम दिवा लावूनही आपल्या घरामध्ये अजिबात लक्ष्मी स्थिर राहत नाही. घरामध्ये सतत कटकट आहे, भांडणे आहेत, अजिबात घरामध्ये आजारपणाचा तुटवडा पडलेला आहे. तर आज आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या सर्वाचा मार्ग काय आहे, कोणत्या गोष्टीमुळे देवदोष लागलेला आहे आणि देवदोष कशाला बोलतात. तर हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आपण अनेकदा पाहतो की देवघरात देवतांची पूजा आहे, पण तरीही घरात प्रगती होत नाही, व्यवसाय मंद होतो, नोकरीत अडचणी येतात, नातेसंबंध तणावतात. याचं मुख्य कारण म्हणजे की घरातील ऊर्जा, अडथळे आणि जुनी वस्तू, ज्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. आज मी तुम्हाला देवघरातील अशा कोणत्या 3 वस्तू आहे की ज्या बाहेर काढल्याबरोबर प्रगती कशी सुरू होते, तर हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, लक्षात ठेवा की घरी देवताची पूजा मन, श्रद्धा आणि नियम पाळून करणे आवश्यक मानले जाते. तर त्याचबरोबर बघा, घरातील दोष आणि प्रगती अडथळे कशा असतात आणि त्याच्या आपण काय उपाय करू शकतो. तर बघा, कधी कधी आपण असं विचारत पडतो की देवघरात सर्व काही व्यवस्थित आहे पण घरात प्रगती का होत नाही. तर याचे मुख्य कारण काय आहे, तर बघा, फाटलेली किंवा जुनी मूर्ती घरातील नकारात्मक ऊर्जा वाढवते. त्याचबरोबर सुकलेले फुले, जुने नैवेद्य घरात प्रगतीची ऊर्जा थांबवतात. आरोग्य वस्तू देवघरात ठेवणे, फालतू प्लॅस्टिक, लाकडी किंवा सजावटीसाठी असलेल्या वस्तू घरातील दोषामुळे आर्थिक प्रगती मंदावते. नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येतात, नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण करतो. त्याचबरोबर घरातील वातावरण हलकं किंवा नकारात्मक वाढू लागते. त्यामुळे देवघरात नियमित स्वच्छ ठेवणे आणि नकारात्मक ऊर्जा कमी करणे हे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, देवघरातील अशा कोणत्या 3 वस्तू आहेत की त्या आवर्जून बाहेर काढायच्या आहेत. तर बघा, देवघरातील प्रगती सुरू होण्यासाठी देवघरातील ह्या 3 वस्तू बाहेर नक्की काढा. तुम्ही सर्वजण तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला या वस्तू आढळल्या तर तुम्ही आवर्जून ह्या वस्तू बाहेर काढा, जेणेकरून घरामध्ये सकारात्मकतेचा ऊर्जा वास राहील, निर्माण होईल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड नांदेल. फाटलेल्या किंवा तुटलेल्या मूर्त्या अजिबात देवघरामध्ये कुणीही ठेवू नका, जेणेकरून घरामध्ये संकटे, वाद, तणाव निर्माण होईल. फाटलेली मूर्ती घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. उपाय: तुम्ही जी फाटलेली मूर्ती आहे ती मूर्ती बाहेर काढून पवित्र ठिकाणी ठेवावी किंवा विसर्जन करावी. ती विसर्जन नक्की तुम्ही करा. कुठेही तुम्हाला कचरकुंडीच्या तिथे तुम्हाला मूर्ती ठेवायची नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, जुना नैवेद्य, सुकलेले फुले किंवा कुजलेले फुले आणि हार घरातील प्रगती थांबवतात. त्यामुळे तुम्हाला नियमित ताजे फुले आणि नैवेद्य ठेवा. जर तुम्ही फुले उकंड्यावर जर फेकले तर आपल्या घरामध्ये अतिसंकटे निर्माण होतात आणि घरामध्ये आजारपणाचा चालू होतात. तर त्यामुळे तुम्हाला सुकलेली फुले आपण जे काही देवाला अर्पण करतो ते तुम्हाला एक ठिकाणी जमा करून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे. त्याबरोबर आरोग्य वस्तू देवघरात ठेवणे, तर प्लॅस्टिक, लाकडी किंवा फालतू वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा थांबवतात. त्याचबरोबर बघा, देवघर फक्त पूजा आणि साधनेसाठी वापरावा. हे 3 वस्तू बाहेर काढल्यावर घरची ऊर्जा स्वच्छ होते आणि प्रगतीला वाट मोकळी होते. देवघरात केवळ मूर्ती नाही आणि पूजा साहित्य ठेवावे, इतर कोणतीही सजावटीचे किंवा फालतू वस्तू ठेवू नका. त्याचबरोबर एक गोष्ट अजूनही लक्षात घ्यायची आहे, पूजा काढताना सोप्या पद्धतीने पूजा करत जा. जसं की बघा, साफसफाई अगोदर करून घ्यायची, देवघर आधी स्वच्छ करा, दीप लावल्याच्या अगोदर तेलाचा दीप लावा, फुले आणि तुळशी, ताजी फुले आणि तुळशीचा हार ठेवा. त्याचबरोबर तुम्ही
कोणत्याही मुहूर्तामध्ये जर पूजा करताय तर ते टाळावा. राहू काळामध्ये जर पूजा करत असले तर ते तुम्ही टाळू इथं. तर शुभ मुहूर्त कसा असतो की शुभ दिवस सोमवार, गुरुवार, शुक्रवार. ही वेळ सकाळी 8 ते 11 वाजेत किंवा संध्याकाळी 5 ते 7 वाजता आहे. पंचांगात शुभ दिवस आणि नक्षत्र पाहून वस्तू काढा आणि पूजा करा. पंचांगामध्ये प्रत्येक दिवसाचा शुभ दिवस आणि नक्षत्र पाहून तुम्ही पूजापाठ करू शकता. ही प्रक्रिया केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. त्याचबरोबर बघा, घरातील ऊर्जा शुद्ध करण्याचे महत्त्व काय असतं तर जुनी वस्तू बाहेर काढून घर स्वच्छ केल्यास देवघरात सकारात्मक ऊर्जा टिकते. घरातील ऊर्जा शुद्ध राहिल्यास आर्थिक प्रगती होते, नोकरी व्यवसायात उज्ज्वलता येते, नातेसंबंध सुधारतात, घरात शांत आणि सुख राहते. सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी नियमित देवघर स्वच्छ आणि ताजी फुले ठेवणे गरजेचे आहे. मनात शुद्धता आणि श्रद्धा देवतांची कृपाचा मुख्य भाग आहे. तर त्याचबरोबर बघा, लक्षात ठेवा, मनाची शुद्धता पूजा करताना मन शुद्ध असावे. सकारात्मक ऊर्जा नेहमी सकारात्मक विचार ठेवावा. नियमित तपासणी म्हणजेच की देवघर नियमित स्वच्छ करा, जुनी वस्तू काढा, नवीन नैवेद्य ठेवा. श्रद्धा पूजा केल्यास देवतांची कृपा घरात टिकते. घरातील ऊर्जा टिकवण्यासाठी देवघर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे आवश्यक आहे. नियमित पूजा, दीप, फुले ठेवणे, मुहूर्त पाळणे हे सर्व घराच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवल्यास घरातील प्रगती निश्चितपणे सुरू होते. आर्थिक, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंधामध्ये सुधारणा होते. घरात सुख समृद्धी राहते. तर आज आपण पाहिलं की घरात प्रगती व्हावी यासाठी देवघरातील या 3 वस्तू काढणे, पूजा, मुहूर्त, तारीख, सकारात्मक विचार आणि श्रद्धा किती महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि मित्रांसोबत शेअर करा. लक्षात ठेवा, घरी देवताची पूजा मनाने, श्रद्धाने आणि नियमितपणे ठेवा. प्रगतीला चालना नक्की देईल. आणि तुम्हाला सर्वांना माझे इथे धन्यवाद.